सर्वात पहिल्यांदा हिरकणी प्रभाग संघ जो आहे त्याचे खूप खूप अभिनंदन की आपण जेव्हापासून हा कॉप शॉप सुरू केला होता तेव्हापासून यशस्वीरित्या आपण इथं कॅन्टीन चालू ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे मा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व मा फाउंडेशनला पंचायत समिती भद्रावतीच्या वतीनं मी सर्वांचं आभार व्यक्त करतो की आपण आमच्या महिलांवरती विश्वास दाखवून त्यांना जी मदत केली, जे प्रोत्साहन त्यांना तुम्ही दिलं त्यासाठी मी खरंच आभारी आहे आपल्या सर्वांचा. मी एक छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगतो. जेव्हा मी एमपीएससीचा अभ्यास करत होतो मी सदाशिव पेठेत राहायचो. सदाशिव पेठेत राहत असताना आम्ही तिथे एक गोष्ट ऑब्झर्व केली की तेलंगणामधून 3 जण आलेत, नवरा बायको आणि त्यांचं मुलगा. त्यांनी काय केलं की एक हॉटेल होतं, मराठा हॉटेल म्हणून आहे तिथं सदाशिव पेठेमध्ये. त्याच्या समोर त्याच्यासोबत करार केला असेल काहीतरी की बाबा तुझ्या समोर आम्ही हॉटेलच्या समोर सकाळचा जो वेळ असतो सकाळी 6 ते 9:30 हॉटेल सुरू व्हायच्या आधीचा वेळ, तेवढ्या वेळात फक्त आम्ही नाश्ता विकणार. तू तिथं फक्त पोहे विकायचा, बाकी काहीच नाही. केवढी जागा होती? हा एक टेबल असेल एवढी, म्हणजे हा कॉर्नर एवढी जागा, 5x5 ची जागा, ते पण हॉटेलच्या बाहेर. आणि तो हॉटेल उघडेल 10च्या आधी ते सगळं क्लीन वगैरे करून त्याला तो देऊन द्यायचा. असं करून त्या व्यक्तीने तो व्यवसाय सुरू केला. नंतर त्यांनी थोडंसं वाढवत वाढवत मग पोह्यांसोबत इडली, वडा, उपमा, एक एक गोष्ट वाढवली. नंतर त्यांनी काय केलं की 1-1.5 वर्षात कॉर्पस जमा झाला. त्यांनी शेजारचा एक कॉर्नरचा ठेला विकत म्हणजे रेंटनी घेतला. ठेला रेंटनी घेतला, परत ते चालू राहिलं. त्यात आणखी ते डोसा वगैरे, ठेला घेतल्यामुळे त्याला घ्यायला दिवसभराची संधी मिळाली ना. मग दिवसभरात सुरू झालं. मग त्यात दुपारच्या यासाठी बिर्याणी, व्हेज पुलाव, असं करत करत एक एक आयटम वाढवत गेला. असं करता करता त्यांनी त्या मराठा हॉटेलच्या शेजारचं एक ब्लॉक विकत घेऊन टाकला आणि तिथे स्वतःचे हॉटेल टाकलं. बरोबर. आता तो व्यक्ती त्या हॉटेलमध्ये, त्याचे तो एक ठेला घेतलेला तो चालू आहे, ते हॉटेल पण चालू आहे. ते 3 जण आले होते तेलंगणामधून. त्या तिघांच्या आता त्यांच्या हॉटेलमध्ये जवळपास 17 जण काम करतात. असं त्यांनी काय केला, तो बिझनेस स्केल अप केला. आता त्याला कोणी सपोर्ट करायला होतं का? आता आपल्याला इथं सपोर्ट करायला आहे. तुम्हाला ही इमारत रेडीमेड मिळाली, बरोबर. तुम्हाला मा फाउंडेशन कडनं वन टाइम बीज भांडवल मिळालं. मंथली तुम्हाला त्याच्यामध्ये काय मिळणार आहे? सपोर्टिंग भांडवल मिळणार आहे. तुमच्याकडं स्किल आहे, फक्त काय लागते? इच्छाशक्ती आणि व्हिजन लागते. जर तुम्ही विचार केला की बाबा आम्हाला फक्त हे दिलेले आणि 23,500 खर्च करायचे आहेत, महिनाभराचे 100 प्लेट विकायचे आहेत, दिवसाला किती टार्गेट आहे तुमचं? दिवसाला 50 थाळी विकायचे आहेत. नाही विकल्या तरी ऑन पेपर दाखवायचे दिवसाला 50 थाळी विकल्या. असा जर तुम्ही विचार करसाल तर हा बिझनेस तुमचा सक्सेसफुल होणार नाही, तुम्ही बिझनेसमॅन कधी बनणार नाही. बरोबर आहे की नाही? आपल्याला काय करायचं आहे? उमेदच्या माध्यमातून आपल्याला काय बनायचं? बिझनेसमॅन बनायचं आहे, एंटरप्रेन्योर बनायचं आहे का नाही? नाहीतर त्याचा फायदा होईल का? म्हणून हा बिझनेस तुमचा स्केल अप झाला पाहिजे. आता तुम्ही 10 महिला आहेत, 10 महिला परत तुमच्या प्रभाग संघात बाकी आणखी महिला असतील, तर तुम्ही जर असा विचार केला की बाबा हे भांडवल तुम्हाला जे मिळालं त्यातून तुम्ही ते हॉटपॉट असतात छोटे छोटे, माहिती आहे ना, म्हणजे जेव्हा तुम्ही कॅटरिंग मध्ये लग्नात आपण जेवायला जातो, टेबल ठेवताना टेबलवर जे पातेले पॅन ठेवलेले असतात, आपल्यासारखे गंज डब्बा ठेवतात का? आपण जेवण तुम्हाला हॉटेल काय ठेवतो? आपण डब्बा असते, गंज असते, आपण त्यातून सर्व करतो. सर्विंगचे पॉट जे असतात ते आपण घेतले पाहिजे, वन टाइम भांडवल जे मिळालं त्यातून. टेबल आपण रेंटने आणू शकतो किंवा ते असल्या प्लेट्स आपल्याकडे असले पाहिजे. तसा चांगला उपयोग करा. आणि आम्ही तर पंचायत समितीमध्ये तुम्हाला संधी देतोच की बाबा जे आमचे छोटे मोठे उपक्रम असतात त्या उपक्रमांमध्ये जेवण वगैरे आपण बचत गटाकडूनच घेतो. पण आमच्याच सारखे तहसील ऑफिस आहे, नगर परिषद आहे, आणखी बऱ्याचशा लोकांच्या घरी लग्न असतात किंवा छोटे मोठे वाढदिवसाचे मुलाच्या याचे कार्यक्रम असतात, तर त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण ॲज अ कॅटरिंग म्हणून आपलं नावलौकिक जर आलं तर ते ऑर्डर्स आपल्याला भेटतील आणि त्यातून आपला असं थोडा थोडा व्यवसाय वाढेल. बरोबर. आता ही पुण्याची स्टोरी झाली. चंद्रपूरच्या आपल्या एक धानोरकर काकू आहेत, बचत गटाच्याच आहेत. त्या आधी घरी स्वयंपाकासाठी यायच्या, दिवसाला 1,000 रुपये घ्यायचे, दिवसभरात ते स्वयंपाक करून द्यायचे. म्हणजे आमच्या घरी, आम्ही चंद्रपूरला राहतो तेव्हापासून कुठलाही प्रोग्राम असला आम्ही त्यांना बोलवतो. नंतर नंतर मग असं झालं की आता आपण त्यांना बोलवतो, सगळं सामान आम्ही आणतो, तेवढा वेळ मिळत नाही. मग आम्ही त्यांना म्हटलं काकू तुम्हीच बनवून आणा, मग पर प्लेट आम्ही त्यांना द्यायला लागतो. असं करता करता आता त्यांचं स्वतःच, त्यांनी एक महिला सोबत घेतल्या, म्हणजे त्या बचत गटाच्या पण त्यांनी वैयक्तिक तो सुरू केला. तर एक महिला जर करू शकते तर आपण 10 महिला मिळून तो चांगल्याच प्रकारे नेऊ शकतो. तर त्या काकूंचं स्वतःचं कॅटरिंग आहे. 100, 150, 200 लोकांचा प्रोग्राम जर असेल तर त्या काकू स्वतः घरून जेवण बनवून आणून ते करतात. तर त्या पद्धतीचा आपण याचा स्केल झाला पाहिजे बिझनेस कोणताही.
एखादी गोष्ट सुरू करणं आणि तिथपर्यंतच मर्यादित ठेवणं ही गोष्ट सोपी आहे, पण त्याची स्केलेबिलिटी वाढली तरच त्याचा फायदा होईल. कारण आज तुम्ही मार्केटमध्ये जे काही तुम्ही एखादी वस्तू विकत घेता, एक उदाहरण सिंपल मध्ये घेऊ की पार्लेजीचा बिस्किटचा पुडा आहे. आपण लहान असताना किती रुपयाला मिळायचा? आता कितीला मिळतो? आधी बिस्किट 16 यायचे, आता किती बिस्किट येतात? म्हणजे मला आठवतंय की 4 रुपयाचा बिस्किटचा पुडा होता, 16 बिस्किट यायचे मी लहान असताना. आता बिस्किटचा पुडा 10 रुपयाचा, बिस्किट किती देतात? 9. मग आता तुम्ही हा बिझनेस सुरू केला, तुम्ही 50 रुपयाला थाळी विकणार. तुम्हाला रॉ मटेरियल जे लागते म्हणजे गोबीची भाजी झाली, आलू झाले, टमाटर, कांदे, गहू, त्याची कॉस्ट किती राहणार आहे? आता जी कॉस्ट आहे ती पुढच्या 2-3-4 वर्षात वाढणार आहे का नाही? आणि कुठलाही बिझनेस असू द्या, बिझनेस कसा असते की त्याच्या सेलवरती डिपेंड करते. म्हणजे तुम्हाला एका प्लेटमधून 1 रुपया मिळत असेल तर तुम्ही 100 प्लेट विकल्यात, तुम्ही दिवसाला 100 रुपये कमवणार. तुम्ही 1000 प्लेट विकल्या तर किती कमवणार? म्हणजे फूड इंडस्ट्री जी आहे त्या फूड इंडस्ट्रीमध्ये क्वांटिटी मॅटर करते तुमची. तुम्ही किती क्वांटिटीमध्ये ते विकता. क्वालिटीच द्यायचं आहे आपल्याला, पण जेवढं तुमचं क्वांटिटी जास्त सेल होतील तेवढा तुमचा प्रॉफिट वाढेल. तुम्ही जर म्हटलं की आम्ही 50च थाळ्या दिवसाच्या विकतो, प्रत्येक थाळीवर जर तुम्हाला 5 रुपये जर मिळत असले, 5-10 रुपये जर तुम्ही कमवले, तर 10 रुपये जर म्हटले 50 थाळ्या किती होतात? 500 रुपये. 10 महिला करा, हा 500 गुणिले 30 किती होतात? 15,000. 10 महिलांचं महिन्याचं 15,000 उत्पन्न तुमचं परवडते का तुम्हाला? त्याच्यापेक्षा मनरेगाच्या कामावर गेलो तर प्रत्येक जणाला 8,000 रुपये येतात महिन्याचे. येते का नाही? मग कशाला आपण कॅन्टीन चालवायची? त्याच्यासाठी असं आहे की तुम्हाला ते स्केल करावं लागेल. इथं 50 प्लेट तुमच्या विकल्या जातील तर दिवसाला तुम्ही टार्गेट ठेवा दिवसभरात म्हणजे 1000 लोकांचं जेवणाचं तरी गेलं पाहिजे. हे जर तुम्ही टार्गेट तुमच्या डोळ्यासमोर ठेवणार तर एका दिवसात नाही होणार, पण पुढच्या 2, 4, 5, 6 महिन्यात, वर्षभरात तुम्हाला ते टार्गेट अचीव्ह करायचं. एक काळ असा येईल की तुम्हाला 1000-2000 प्लेट तुमच्या गेल्या पाहिजे दिवसाला. ठीक आहे, तर त्या दृष्टीनं विचार करा. तेवढा मोठा विचार करताना तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार. आणि ते करत असताना काय होणार आहे? दे रे हरी पलंगावरी असं जमत नाही. कोणीतरी येऊन देईल, मदत करेल, हे कोणीतरी मदत करते हे आपलं नशीब आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जो प्रामाणिक प्रयत्न करतो त्यालाच लोक मदत करतात. जर लोकांना कळलं की बाबा तुम्ही काही ते करणार नाही किंवा फक्त चाल ढकल सुरू आहे, तर ही मदत काही आयुष्यभर आपल्याला राहणार नाही. ही मदत कशासाठी आहे की तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतः काहीतरी सुरू करा. स्टार्टिंगचा पुश असतो का नाही, जसं गाडी बंद पडते एखाद्या वेळेस, 2-3 लोक ढकलतात, ते चालू होते, पण मग ते कंटिन्यू ढकलत लावावं लागते का? तर एकदा पुश दिला ती गाडी सुरू केली, तर तुमची गाडी आता यांनी सुरू केलेली आहे. आपण सर्वांनी मिळून ती गाडी सुरू केली, ती गाडी चालू ठेवायची का बंद पडायची हे तुमच्या सगळ्यांच्या हाती आहे. ठीक आहे, माझी अशी अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने ममताताईंनी त्यांच्या 2-3 लोकांनी मिळून हे कॅन्टीन चालवलं, तर त्याच्यात तुम्ही सुद्धा सहभागी व्हा आणि पुढे याचं चांगलं एक्सपान्शन करा. जेव्हा पुढच्या 1-2 वर्षानंतर आपण पाहू, तर हे जे तुमचं हिरकणी कॅटरर्स या नावाने थोडून नावलौकिक आले पाहिजे. बरोबर आहे की नाही? तर त्या दृष्टीने थोडंसं सर्वांनी प्रयत्न करा. एवढं तुम्हाला मी शुभेच्छा देतो. चांगल्या पद्धतीने आपण काम करणार अशी आशा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.